महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या नाशिकच्या TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी गुरुवारी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। या प्रकरणाची मास्टरमाइंड समजली जाणारी निदा खान हिला अखेर छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर मागील 40 दिवसांपासून ती फरार झाली। तर तपासादरम्यान पोलिसांना या प्रकरणात विदेशी फंडिंग, इंटरनॅशनल कनेक्शनसह धर्मांतरण रॅकेटचा संशय आलेला होता। त्यामुळे मुख्य सूत्रधार निदा खानला पकडणं पोलिसांसाठी आव्हानात्मक बनलं होतं। पोलिसांकडून राज्याबाहेरही तिचा शोध घेतला जात होता, पण 7 मेच्या शुक्रवारी रात्री संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या। नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली। तिच्या अटकेसाठी पोलिसांनी स्पेशल ऑपरेशन राबवलं होतं। निदा खान कुठे आणि कुणासोबत होती, पोलिसांच्या जाळ्यात ती कशी अडकली, महत्त्वाचं म्हणजे तिच्या अटकेला एवढा उशीर का होत होता, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। पण दुसरीकडे निदा खानच्या अटकेनंतर संभाजीनगरमधील राजकीय वातावरण तापलं असून मंत्री संजय शिरसाट यांनी MIM पक्ष आणि इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केलेत। त्यांनी नेमकं काय काय सांगितलंय आणि आरोपी निदा खानला फिल्मी स्टाईल सापळा रचून पोलिसांनी कशा बेड्या ठोकल्या, सगळं काही या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहेत दे दणका। तर मंडळी, नाशिकमधील TCS अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या नामांकित कंपनीतील कार्यालयात घडलेलं हे प्रकरण पहिल्यांदा 26 मार्चला उघडकीस आलं। त्यानंतर याच कंपनीत कार्यरत असलेल्या आरोपींविरोधात एकापाठोपाठ एक 9 FIR दाखल झाल्या। TCS मध्ये जॉब करणाऱ्या तरुणींवर लैंगिक अत्याचार करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे धर्मांतरासाठी प्रवृत्त करणं, त्यांच्या धार्मिक भावना दुखावणं, तसंच त्यासाठी सहकार्य करणं अशा आरोपांखाली आतापर्यंत 6 मुस्लिम तरुण आणि कंपनीतील HR अश्विनी चेनानी यांना अटक झालेली आहे। पण या प्रकरणाची मास्टरमाइंड असलेली आणि प्रोसेस असोसिएट म्हणून कंपनीत कार्यरत असलेली निदा खान मात्र फरार झाली होती। पण तिच्यावरील आरोप काय आहेत, तर TCS मधील तरुणींना ब्रेन वॉश करून त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करणं, बळजबरीनं नमाज पठण तसंच बुरखा परिधान करण्यासंदर्भात माहिती देणं, मुस्लिम धर्माशी संबंधित पुस्तक उपलब्ध करून देणं, हिंदू धर्माविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणं आणि स्वधर्मांचे गुणगान करणं, अशा माध्यमातून निदा खान ही कंपनीची तरुणींवर धर्मांतरासाठी दबाव टाकत होती। तर अटकेत असलेल्या इतर आरोपींच्या चौकशीतून आतापर्यंत धक्कादायक खुलासे समोर आलेत। निदा खान हिनं एका पीडित महिलेचं नाव बदलून तिला नोकरीच्या बहाण्यानं मलेशियाला पाठवण्याचा कट रचल्याचाही आरोप तिच्यावर आहे। या प्रकरणात धर्मांतरासाठी निदा खानला विदेशी फंडिंग होत असल्याचाही संशय पोलिसांना आहे। त्यामुळे तिला अटक करणं महत्त्वाचं बनलं होतं। पोलिसांची पथकं सगळीकडे तिचा शोध घेत होती, पण ती सापडत नव्हती। आता ती इतक्या दिवस न सापडण्याचं कारण असं मानलं जात आहे की तिचा विशिष्ट पेहराव, त्यात ती मुद्दाम मुस्लिम समुदायाची वस्ती असलेल्या भागातच लपून बसायची आणि अशा भागातील लोक पोलिसांना तपासात सहकार्यही करत नव्हते, कारण या समुदायातील प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरील विशिष्ट पेहराव बाजूला करणं शक्य नव्हतं। तसंच तपासादरम्यान काही मंडळींकडून धार्मिक मुद्दे पुढे केले जात होते, याचा परिणाम तपासावर होत होता आणि सगळीकडे शोधूनही निदा पोलिसांच्या हाती लागत नव्हती। याशिवाय पोलीस तिच्या मागावर असल्यामुळे ती अत्यंत सावधगिरी बाळगायची। पोलिसांची हालचाल लक्षात येताच ती तिचं लोकेशन लगेच बदलायची। निदा खान सर्वात आधी भिवंडीत लपून बसली होती, नंतर ती मुंब्र्यात आपल्या पतीकडे गेली होती। त्या ठिकाणी आपण गर्भवती असल्याचं सांगत तिने एका महिला डॉक्टरला भेट देखील दिली होती। या आधारावरच तिने आपण गर्भवती असल्याचं कारण देत अटकपूर्व जामिनासाठी नाशिकच्या कोर्टात अर्ज केला होता, पण कोर्टानं तो अर्ज फेटाळून लावला होता। दरम्यान काही दिवस ती मुंबईत देखील राहिली होती, तर मागील 2 दिवसांपासून ती छत्रपती संभाजीनगर शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। नारेगावच्या कौसर कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये आई, वडील, भाऊ आणि मावशीसह ती राहत होती। पोलिसांची पथकं 2 दिवसांपासून या फ्लॅटवर नजर ठेवून होते। निदा खानला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी स्पेशल ऑपरेशन राबवलं होतं। 7 मेच्या रात्री पोलिसांनी आपली ओळख लपून साध्या वेशात आणि खासगी गाड्यांनी नारेगाव परिसरात एंट्री केली होती। रात्री 9च्या सुमारास पोलिसांनी निदा खान राहत असलेल्या कौसर कॉलनीतील इमारतीला घेराव घातला। तिथल्या रहिवाशांना संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी अत्यंत शांतपणे फ्लॅटमध्ये प्रवेश केला। त्यावेळी एका घरात निदा खान तिच्या कुटुंबासह सापडली। पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर वातावरण बिघडू नये म्हणून महत्त्वाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला होता। पुढे ट्रान्झिट रिमांड मंजूर करून घेतल्यानंतर नाशिक पोलिसांनी तिला आपल्या सोबत नेलं। आता तिच्या अटकेनंतर ती इतक्या दिवस कुणाकुणाच्या संपर्कात होती,
तिचे मोबाईलमधील चॅट्स, कॉल रेकॉर्ड्स अशा सगळ्या बाजूने पोलीस तपास होणार आहे. त्यातून विदेशी फंडिंग, इंटरनॅशनल कनेक्शन, धर्मांतरण रॅकेट या संदर्भात महत्त्वाचे खुलासे समोर येणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान निदा खान हिला अटक झाल्यानंतर संभाजीनगरमधील राजकीय वातावरण तापलं असून मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केलेत. ते म्हणाले की निदा खान संभाजीनगरमध्ये अशा परिसरात लपली होती जो झोपडपट्टी एरिया आहे. तिथे अंमली पदार्थांचे धंदे चालतात. ही खान एकटी नव्हती, तर तिची आई आणि तिच्या मावशी तिच्या सोबत होती. तिला एमआयएम पक्षानं सहकार्य केलं. इम्तियाज जलील यांनी मागे सुद्धा तिच्या संदर्भात उघडपणे वक्तव्य केलं होतं आणि तिला आपला पाठिंबा दर्शवला होता. इतरही ठिकाणी एमआयएम त्यांच्या हालचाली वाढवत आहेत. धर्मांतर करून हिंदू मुलींना फसवणं हे सगळे प्रकार एमआयएमच्या नेतृत्वात होतात. निदा खान ही एक मोहरा आहे. त्यांचे महाराष्ट्रभर जाळे पसरले. पुढे बोलताना संजय शिरसाट असंही म्हणाले की मी मुख्यमंत्र्यांना भेटून या प्रकरणी SIT चौकशीची मागणी करणार आहे. या कटाचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा शोध लागला पाहिजे. 22 ते 30 वर्षांच्या तरुणांना या संदर्भात प्रशिक्षण दिलं जातं. त्यांच्याकडे नोकरी नाही तरीही त्यांच्याजवळ पैसा आहे, महागड्या बाईक आहेत. बलात्कार, नशेखोरीचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. हे एक मोठं षडयंत्र असून याआधी देखील दहशतवादी हालचालींसाठी संभाजीनगर प्रसिद्ध राहिलं. या संदर्भात इम्तियाज जलील यांची देखील चौकशी झाली पाहिजे. त्यांनी निदा खानला उघड पाठिंबा का दिला? तिच्यासाठी पत्रकार परिषद का घेतली? ती इतर कुठेही न जाता संभाजीनगरलाच का राहत होती? तिला इथे कुणी लपून ठेवलं? या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत, असं म्हणत संजय शिरसाट यांनी जलील यांना धारेवर धरलाय. आता या आरोपांना इम्तियाज जलील काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. बाकी या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमच्याही प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.